माहितीही नाही आहे आणि त्यांच्यामुळे काही घडलंही नाही, तुम्ही स्वतःहून हे केलं, पापी कोण? म्हणून मी उदाहरण मागच्या वेळेस दिलं होतं गौतम बुद्धांचं, की एकाने सारख्या शिव्या दिल्या. भगवान गौतम बुद्ध चालत असताना एक जण रस्त्यात भेटला आणि सारख्या शिव्यांच्या लाखोली वाहू लागला. जसं बेलपुष्प वाहतो आपण, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, तसं त्याने एक सारख्या शिव्या सुरू केल्या. भगवान गौतम बुद्ध शांत होते आणि त्यानंतर त्यांनी लगेचच आनंदला राग आला, शिष्यांना राग आला. म्हणाले, भंते याला जरा नीट करतो आम्ही, तुम्ही फक्त परवानगी द्या. बुद्ध पाहून मग मात्र बुद्ध हसायला लागले पाहून आनंदकडे. आता आनंदकडे पाहून हसायला लागले, म्हणजे राग यायला पाहिजे ना आनंदला वाटायला, आम्हाला राग यायला यांना राग नाही. ते म्हणे तुम्ही हसतायत, अहो तो शिवे देत चाललाय, त्याला दाखवू द्या मजा, आम्ही आत्ता दाखवतो, पण तुम्ही हसतायत म्हणले. आणि शिव्या देणाऱ्याने विचारलं, का हसतायत तुम्ही? त्यांनी सांगितलं, आनंद तुझ्याकडे पाहून हसतोय, याच्याकरता हसतोय की तू जे बोललास ना त्याच्यामुळे हसतोय. बोले त्याच्या शिव्याने नाही, माझ्यामुळे हसतायत. बोले हो का? तर म्हणे शिव्या तो द्यायला आहे आणि तू स्वतःला जाळून घ्यायलास. म्हणजे मला नाही अर्थ समजला. नाही समजला अर्थ? जरा स्पष्ट करून सांगा. अरे त्यांनी सांगितलं तो शिव्या द्यायला आहे, तो स्वतःला जाळून घेत नाहीये, पण तुला क्रोध यायला, क्रोधाग्नी निर्माण होणं म्हणजे स्वतःला जाळून घेणं आहे.